त्या लोकांवरती कायदेशीर गुन्हे देखील दाखल केले पाहिजे। मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला संघर्ष तीव्र झाला। भाजप आमदार नरेंद्र मेहता कलंकित असल्याचा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नरेंद्र मेहतांचा भूमाफिया नरेंद्र मेहता असा उल्लेख केल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले। नरेंद्र मेहतांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचंही प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। एक पत्रकार परिषद घेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत। ते नेमके काय आरोप आहेत त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल? विधानसभेचे तुमचे खास मित्र, आज तुम्ही त्यांना गंभीर आरोप केलेले आहेत, त्यांच्यावर एक कलंकित नेता आणि कलंकित उमेदवार आरोप केलेला। महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे। त्या प्रतिज्ञापत्रामध्ये माझ्यावर बलात्काराचा आहे, दमदाटीचे किंवा खंडणीचे किंवा पर्यावरणाच्या राज करण्याचे किती गुन्हे दाखल आहे हेच त्यांनी सांगितलं। एकेका व्यक्तीवर 20-20, 25-25 गुन्हे दाखल आहे। मी सुद्धा ह्या भागाचा गेल्या 30 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे, 16 वर्षे आमदार आहे, आता मंत्री आहे। माझ्यावर अशा प्रकारचे कुठले कलंकित असलेले गुन्हे नाही। शासकीय महसूल बुडवल्याचे त्याने बघा, हे त्यांच्या मंत्री महसूल चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची सही आहे आणि हा विषय 20/6/2025 भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या 7-11 कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेची पर्यायाने शासनाच्या थकीत महसुलाची जलद वसुली करण्याबाबतचं हे पत्र आहे। आज त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत नरेंद्र मेहतांवर। कलंकित अनेक जे आहेत त्यांच्यावर गुन्हे ते सांगितलेले आहेत, त्यांचे काही उमेदवार आहेत त्यांच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी सांगितलं। आता यावर सगळ्यावर या मीरा भाईंदरच्या राजकारणामध्ये आणखीन किती कोणते मुद्दे गाजणार हे पाहावं लागेल। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे या